नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित प्रस्तुत आणि एबीपी माझा आयोजित माझा कृषी विजन या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बदल हा जगाचा नियम आहे. आपला निसर्गसुद्धा दर 2 महिन्यांनी आपलं रूपडं पालटत असतो, बदलत असतो. त्या बदलांना अंगीकारून जो पुढे जातो तो टिकतो आणि जो या बदलांना अंगीकारत नाही तो काळाच्या ओघात नष्ट होतो. लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी हे या बदलांना सामोरं जाताना आपल्या हातात असलेलं एक मोठं अस्त्र आहे. बदलाच्या याच नियमाचा अंगीकार करून पालन करत भारतातल्या शेतीनं आता काट टाकायला सुरुवात केली आहे. नवीन तंत्रज्ञान, नवीन संकल्पना आणि नवे प्रयोग करून सध्याचा शेतकरी उज्ज्वल भवितव्याच्या दिशेनं वाटचाल करतोय. या बदलांमुळे शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र विकास होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच निमित्तानं आपण कृषी क्षेत्राच्या भवितव्याविषयी या दुसऱ्या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातल्या देशाच्या शेतीचं भविष्य काय आणि भविष्यातली शेती नेमकी कशी असेल याचा वेध आपल्याला घ्यायचा आहे. या चर्चासत्राला सुरुवात करायच्या आधी आपण एक एवी पाहूया. शेतकऱ्याला बळीराजा असं संबोधलं जात असलं तरी त्याचं राजापण दरवेळी नवनव्या संकटांनी झाकोळलं जात असतं. ही परिस्थिती दूर करून शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी शासन नवनवीन उपक्रम राबवते. हमी भाव, कर्ज, अनुदानित खतं या सगळ्यांच्या पलीकडे जात शाश्वत शेतीसाठी सरकार आग्रही आहे. ही भविष्यातील शेती नेमकी कशी असेल आणि त्याचबरोबर शेतीचं भविष्य कसं असेल यावर विचारमंथन करणार आहोत कृषी विजनच्या या पुढच्या सत्रात. नमस्कार. आपल्यापैकी सगळ्यांनीच ऐकलं असेल की आमची पिढी जेव्हा होती तेव्हा असं होत नव्हतं आणि प्रत्येकालाच पिढीबद्दल ऐकावं लागलं असेल. मात्र आज लोक पिढीबद्दल बोलणार नाही तर लोक बोलणार की संपूर्ण जगच कसं बदलून गेलं. इतक्या झपाट्यानं बदल होतोय. मग तो तंत्रज्ञानाचा असेल, तो वेगवेगळ्या शोधांचा असेल, संधीचा असेल, इकॉनॉमीचा असेल, अर्थव्यवस्थेचा असेल. हा बदल नक्की काय आहे आणि ह्या बदलातून संधीचं सोनं कसं करायचं त्यासाठीचं खरं तर हे आजचं आपलं सत्र. आणि संधीचं सोनं ज्यांनी केलेलं आहे अशी मंडळी आज आपल्याबरोबर इथे आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. आपण मला असं वाटतं की आपल्यासोबत प्रज्ञानं ओळख करून दिली आहेच आहेत की वैभव काशीकर, त्यानंतर आहेत उद्धव आहिरे जे आप्पा म्हणून तुम्ही सगळेजण त्यांना ओळखत असाल, आणि प्रमोद राजे भोसले सह्याद्री फार्मच्या माध्यमातून ते आपल्या भेटीला सतत येत असतात. पहिला प्रश्न तर मी हाच विचारीन, कारण आपण संधीबद्दल बोलतोय, की आज शेतकऱ्याच्या समोर अडचणी काय आहेत, आव्हानं काय आहेत हे तर आपण बघितलं आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला मला वाटतं आव्हानं माहिती आहेत. पण संधी नक्की काय आहे ती मला जाणून घ्यायची आहे. प्रमोदजी, मी पहिले आपल्याकडे येते. तुम्ही आव्हानांबद्दल बोललात आणि तुम्ही असंही म्हणालात की सगळ्या इथे उपस्थित असलेल्या लोकांना खरं तर आव्हानं, संकटं माहिती आहेत. अगदी एका ओळीत आव्हानं आणि संकटाची ओळख करून द्यायचं झालं तर रावणाच्या 10 तोंडासारखी ही सगळी संकटं आहेत. त्याची नावं मी घेत नाही इथे आणि ती पिढ्यानपिढ्या आपण पाहत आलेलो आहे. मात्र त्याच वेळेस संधी म्हणून जेव्हा मी शेती क्षेत्राकडे पाहतो त्यावेळेस मला दिसते ती म्हणजे देशाची लोकसंख्या आणि जगाची लोकसंख्या. कारण अन्न आणि वस्त्र ह्या माणसाच्या ज्या 2 मूलभूत गरजा आहेत ह्या शेतीतूनच येतात आणि 140 कोटीपेक्षा जास्त खाणारी तोंडं आणि जगभरातली 600-700 कोटीपेक्षा जास्त लोक, ही मला असं वाटतं संधी आहे. फक्त आम्ही त्याच्याकडे कसं पाहतो, ही संधी कशी घेतो हा तर खरं तर प्रश्न आहे. पण संधीचा पट असं जेव्हा आपण विचार करू त्यावेळेस तो खूप व्यापक आहे. याचं कारण असं आहे की लोकसंख्या तर वाढत आहे, ती वाढणार आहे. आज 140 कोटी आहे, 20-25 वर्षात कदाचित ते 170 कोटींवर जाईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे मांडता येईल तो म्हणजे कंजम्पशन पॅटर्न आहे, तो बदलतो आहे. कंजम्पशन कपॅसिटी लोकांची वाढती आहे. जसं जसं समाजामध्ये समृद्धी येते तसं माणूस पहिल्यांदा आपल्या खाण्यावरचा खर्च वाढवतो. तो अधिक प्रोटीनयुक्त खाणं,
किंवा अधिक पोषण मूल्य असलेलं खाणं याच्याकडे वळतो. आणि हे सगळे जे बदल आहेत हे मला शेतकरी म्हणून पण समजून घ्यायला लागतील. मी कुठेतरी दूर खेडेगावात आहे आणि मी त्याच्यापासून मला दूर नाही राहता येणार. तर हे सगळे बदल जर मी अचूक टिपू शकलो तर ह्या संधींचा पट हा सगळा अवकाश मला व्यापता येईल. नक्कीच. उद्धवजी काय सांगाल? जसा काळ आणि वेळ बदलते तसं संकटे येतात आणि संधी पण येतात. जसं आता प्रमोदजी म्हटले की आत्ता आपल्याकडे उत्पन्न वाढत चाललं आहे. उत्पन्न वाढल्यामुळे क्रयशक्ती पण वाढत चाललेली आहे. आणि जेव्हा लोकांची क्रयशक्ती वाढते तेव्हा लोक सर्वात पहिलं प्राधान्य हे खाण्यापिण्याच्या वस्तूंना देतात. दुसरं मग आपल्या लाईफस्टाईलवरती दुसरं प्राधान्य देतात. आता जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये जवळपास 50 ते 52% लोकसंख्या ही 30 वर्षाखालील आहे. आणि ह्या सगळ्या तरुणांची लोकसंख्या आहे याच्या खाण्यापिण्याचे पॅटर्न जे आहेत ते खूप बदललेले आहेत. ते आता पॅकेजिंगवाले फूड खात आहेत, डिलिव्हरी ॲपवर ते ऑर्डर करून खात आहेत. स्वतः बनवण्याकडेचा कल आता कमी होत चाललेला आहे. त्याच्यामुळे आता काय झालं कडे शेतीमध्ये आपण पूर्वी जेव्हा वरण भात चपाती 2 भाज्या असं जे काही करत होतो तो पॅटर्न आता पूर्णपणे बदललेला आहे. खास करून शहरामध्ये तरी हा बदललेला आहे. लोक आता म्हणजे 20 वर्षापूर्वी 1 किलो चिकन म्हणजे वर्षाला खात होते. आत्ता क्रयशक्ती वाढल्यामुळे लोक वर्षाला 4.5-5 किलो चिकन खायला लागले आता. तर हे सगळं लोक क्रयशक्ती वाढल्यामुळे सगळं झालेलं आहे. त्यामुळे कृषी व्यवसायामध्ये आता कृषीपूरक व्यवसाय जे आहेत किंवा प्रक्रिया उद्योग जे आहेत याला आता अमर्याद संधी मागच्या 5-6 वर्षापासून निर्माण झालेलं आहे. खास करून करोनाच्या काळापासनं हे डिलिव्हरी ॲप्स किंवा पॅकेजिंग फूड किंवा आठवड्यातलं 2 दिवस 3 दिवस हॉटेलिंगला जाणं किंवा बाहेरून पार्सल आणून खाण्याचं प्रमाण हे खूप मोठं वाढलेलं आहे. त्यामुळे आता शेतीमध्ये प्रक्रिया उद्योगाला जी मोठी संधी आहे तिचं मागच्या 4-5 वर्षामध्ये आमच्यासारखे जे आहेत सह्याद्री फार्म्स असेल, आनंद ॲग्रो असेल, आम्ही लोकांनी याच्यामध्ये अनेक आता इनोव्हेशन केलेलं आहे. अनेक त्याच्यामध्ये संधी शोधून लोकांपर्यंत ते आम्ही पोहोचवत आहेत. वैभवजी आपण काय सांगाल? आपण अशा भूमीत बसलेलो आहे ज्यांनी कृषी आणि शेतीमध्ये काय संधी आहे हे यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. माझं स्वतःचं असं मानणं आहे की कृषी आणि शेतीमध्ये संधी उपलब्ध आहे. जसं एक्सपोर्टला खूप मोठा वाव आहे, त्यानंतर शेती हा एक असा व्यवसाय आहे जो खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संध्या उभ्या करू शकतो. या 2 खूप महत्त्वाच्या संध्या असं वाटतं की आपल्या देशाच्या दृष्टीने शेतीमध्ये उपलब्ध आहेत. आणि संकटातून जी संधीचं आपण म्हणतो तर त्याच्यात सगळ्यात चांगलं मोठं उदाहरण आणि मिळालेल्या संधीचं सोनं करणं ते आपण उद्धवजी तुमच्या माध्यमातून तुमचं आनंद फार्म म्हणा किंवा तुम्ही शेकड्यातनं सुरू केलं आणि आता अब्जामध्ये पोहोचलं. काय तुमचा किती टर्नओव्हर आहे? आपल्याकडे आता 60 लाख कोटीचं आपलं शेतीचं उत्पन्न आहे भारताचं संपूर्ण. तर याच्यामध्ये मी सांगेल की 2 लाख कोटी उत्पन्न हे एकट्या पोल्ट्री व्यवसायातून येतं आहे. जसं डेअरीमधून येतं तसं पोल्ट्रीमधून पण एवढं मोठं पोटेन्शियल आहे पोल्ट्री व्यवसायामध्ये. मी जेव्हा 97 सालामध्ये 3500 पक्षांनी सुरुवात केली तेव्हा आपल्या देशामध्ये नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण फार कमी होतं. पण मागच्या 20 वर्षामध्ये जसं ग्लोबलायझेशन झालं तसं आपल्या देशामध्ये नॉनव्हेज खाण्याचं किंवा मांसाहार खाण्याचं प्रमाण हे वाढत गेलं. शाकाहाराचं पण प्रमाण वाढलं आणि याच्यातनं मग पोल्ट्री व्यवसाय जो दरवर्षी 12-13% याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे आत्ता. आणि गेल्या काही वर्षात जर आपण विचार केला तर ही वाढ पुढच्या 20 वर्षे याच वेगाने होत राहील. म्हणजे आज 2 लाख कोटीची इंडस्ट्री आहे तर ही 2,20,000 कोटीची इंडस्ट्री असेल. त्याच्या पुढच्या वर्षी ही 2,40,000 कोटीची इंडस्ट्री असेल. माझ्यासारख्या शेतकऱ्याने आम्ही सुरुवातीला 3500 पक्षाने फार्मने सुरुवात केली आम्ही. तेव्हा मका आणि सोयाबीन अगदी नुकतंच आपल्या देशामध्ये लागवडीला सुरुवात झाली होती. पण जसं पोल्ट्री व्यवसाय वाढला तसं सोयाबीनची लागवड पण खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाली. आज मला आनंद वाटेल सांगायला की भारतामध्ये जेवढा सोया तयार होतो त्याच्यातला 80% सोयाबीन हा पोल्ट्री फीडमध्ये फक्त वापरला जातो. म्हणजे नाशिक जिल्ह्याची ओळख जी होती आधी जेव्हा मिग कारखाना आला तेव्हा नाशिक म्हणजे मिग नगरी बनायची. जेव्हा कांदा इथे मोठ्या प्रमाणात बनायला लागला तेव्हा कांद्याचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख होती. जेव्हा इथे द्राक्षे आले तेव्हा द्राक्षाचा जिल्हा म्हणून ओळख झाली. पण आमच्यासारख्या काही तरुण उद्योजकांनी जेव्हा पोल्ट्री व्यवसायामध्ये आलो आम्ही प्रमोट केलं आणि मला आज या व्यासपीठावर आनंद वाटेल सांगायला की नाशिक जिल्हा हा भारतातील सर्वात जास्त कोंबडे बनवणारा जिल्हा आहे.
ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल्स आहेत, त्यासुद्धा शेतीमध्ये पोचल्या आहेत, गावागावात पोचल्या आहे. आता याच्या अडचणी काय आहेत परत त्या आपल्याला माहिती आहे, पण हे सत्र जे आहे ते संधीबद्दल आहे, भविष्याबद्दल आहे. शेतकऱ्यानं या मोठ्या कंपन्यांचा कसा उपयोग करून घ्यावा किंवा त्यातून शेतकऱ्याला स्वतःचा फायदा, जो छोटा शेतकरी आहे, जो सामान्य शेतकरी आहे, ज्याच्याकडे भांडवल नाही, जे ह्या कंपन्यांकडे आहे, त्या तशा शेतकऱ्यानं या मोठ्या कंपन्यांकडनं कसा फायदा करून घ्यावा. प्रमोदजी. खरं तर मोठ्या कंपन्यांकडून कसा फायदा करून घेणं, याहीपेक्षा मी असं म्हणेल की शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करणं. आणि आत्ता अलीकडच्या काळात शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना व्यापक प्रमाणावर देशभरात अंमलात आणली जाते. 2018च्या बजेटमध्ये त्यावेळेसच्या फिनान्स मिनिस्टरनी 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणं आणि त्या प्रमोट करणं असं धोरण आपण स्वीकारलं होतं. आणि आजच्या घडीला देशभरामध्ये जवळजवळ 32,000 शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. प्रश्न हा आहे की आम्ही त्याचं मोठ्या कंपन्यांमध्ये रूपांतर कसं करू शकतो. देशातल्या शेतकऱ्यांचा आकडा पाहता या कंपन्या खूप कमी आहेत असं म्हटलं पाहिजे. नाही, त्याच्यात आत्ता शेतकरी आहेत, मात्र जी एक अपेक्षित वाढ त्याच्यामध्ये अपेक्षित आहे त्या पद्धतीने ती वाढ होत नाही आहे. म्हणजे सह्याद्रीसारखे काही मोजकी उदाहरणं आत्ता देशभरात आहेत. म्हणजे सह्याद्री आम्ही 8 फळपिकांमध्ये काम करतो आणि आम्ही साधारणतः 1,500 कोटींपर्यंत पोचलेलो आहोत. तर ही संधी इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांनासुद्धा आहे. त्यामुळे इतर कंपन्यांचा लाभ घेण्यापेक्षा आपण आपल्या कंपन्या उभ्या कराव्या आणि जागतिक स्पर्धेत आपण ते सक्षमतेने ते उभ्या करू शकतो, इतका आत्ता संधी आपल्याला उपलब्ध आहे. हे उभं करण्यात काय अडचण येते, म्हणजे त्याची वाढ अपेक्षेप्रमाणे का झाली नाही आणि ज्या अडचणी आहेत त्यावर कसं मात करता येईल. दुर्दैवाने शेती क्षेत्राच्या बाबतीत आपण सगळेच, म्हणजे मग शेतकरी असतील, धोरणकर्ते असतील किंवा अगदी माध्यमं असतील, आपण सगळे एका भावनिक चौकटीत अडकलो गेलो आहोत. म्हणजे काळी आई याच्या भोवती आपण खरं तर या चक्रात अडकलो. शेती हे शास्त्र आहे आणि शेती हा उद्योग आहे. खरं तर हा दृष्टिकोन जोपर्यंत प्रत्येकजण स्वीकारत नाही तोपर्यंत आपण पुढं जाणार नाही. आपण आज नाशिकमध्ये चर्चा करतो आहे. नाशिकचे द्राक्षाचे खूप सगळे शेतकरी इथं बसलेले आहेत. नाशिकच्या ह्याच द्राक्ष उत्पादकांनी युरोपामध्ये आपला ठसा उमटवला आहे. मग जर हे एका पिकामध्ये होतं आहे तर दुसऱ्या पिकात का होत नाही. हे जर एका जिल्ह्यात होतं आहे तर ते राज्याच्या किंवा देशाच्या इतर भागात का होत नाही. याचं जर उत्तर शोधायचं झालं तर ह्या शोधाचं उत्तर जाईल नाशिकच्या शेतकऱ्यांची प्रयोगशीलता, नाशिकच्या शेतकऱ्यांमधली व्यावसायिकता आणि यांच्यावरही संकटं येतात. म्हणजे हे सगळी मंडळी त्या नैसर्गिक संकटांना, बाजारपेठेतल्या संकटांना पुरून उरलेली आहे. तो जो ग्रोथ माइंडसेटचा जो विषय आहे तो नाशिकमध्ये अगदी ठासून भरला आहे. आणि मला असं वाटतं देशातल्या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी हे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे की जर हे एका पिकात घडतं आहे, हे जर राज्याच्या एका भागात घडतं आहे तर आपल्याकडे का नाही. मला असं वाटतं मानसिकता हा साधारणतः ह्या सगळ्याचा बेस आहे. वैभवजी, आत्ता आपण पहिल्या सत्रात पाहिलं की शेतकऱ्याची करायची तयारी आहे. युवा पिढी पण शेतीकडं आधीच इतक्या निराशेनं बघत होती किंवा थोड्या उपेक्षा, अनास्था किंवा शंका त्याच्या मनामध्ये होती. तर ते थोडीशी कमी व्हायला मदत झाली गेल्या काही वर्षामध्ये. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पण त्याच्यात एक असा पण सुरू होता की शेतीला जोपर्यंत तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नाही तोपर्यंत आपण पुढचं पाऊल किंवा त्या गतीनं जाऊ शकणार नाही. तर तुम्हाला काय वाटतं की ती वेळ आता आलेली आहे का की आपण आपला तंत्रज्ञानावरचं जे ॲसिलरेटर आहे ते वाढवायची गरज आहे. हो, शेतीला 2 गोष्टी आता खूप महत्त्वाच्या आहे. एक की त्याच्यावर असलेले सगळे सरकारी निर्बंध उठले पाहिजे. 2 टेक्नॉलॉजी. विदाऊट टेक्नॉलॉजी आता शेती करणं कठीण झालेलं आहे. कारण आपण आत्ताच मॅडमनी बोलताना सांगितलं की वातावरणात होणारे बदल. आता हे वातावरणात होणारे बदल जर आपल्याला ॲड्रेस करायचे असतील शेतीमध्ये तर हे फक्त आणि फक्त टेक्नॉलॉजी नेऊ शकते. तर जेवढ्या फास्ट टेक्नॉलॉजीज आपल्या देशात येतील
बियाण्यात येतील, शेतीमध्ये येतील, तेवढा फास्ट आपला देश त्यात डेव्हलपमेंट करेल, ग्रो करेल शेतीमध्ये. उद्धवजी, तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केलीत कुक्कुटपालनामध्ये, तर त्यावेळेस जे काही प्रॉब्लेम होते, अडथळे होते म्हणूयात आपण, सुरुवातीला सगळ्यांनाच येतात, तुम्हाला पण निश्चितच आले असतील, तुम्ही त्याच्यावर मात केलीत. त्यावेळेसचे जे प्रॉब्लेम्स होते, समस्या होत्या, त्या आणि आज आपण 2024मध्ये आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटते की काही सुधारणा झाली आहे, बदल झाले आहेत? हो, निश्चित. आधी जेव्हा मी 97 सालामध्ये व्यवसाय चालू केला, तेव्हा ब्रॉयलर कोंबडी म्हणजे जेव्हा असं दुय्यम प्रकारचं अन्न असं लोकांचा समज होता. तेव्हा गावठी कोंबडी म्हणजे जरा असं पोषक खाद्य असं लोक तेव्हा मानत होते. तर मग आम्ही सुरुवातीला काय असोसिएशन केले, जसं आता NECC आहे, त्याचा मी सदस्य आहे. तर आम्ही सगळे लोक मग एकत्र येऊन अंडी किंवा चिकन कसं उपयुक्त आहे याचा आम्ही प्रचार आणि प्रसार सुरू केला. त्यामुळे लोकांच्या मनातलं जे काही ब्रॉयलरच्या बाबतीत जे काही गैरसमज होते ते दूर झाले. त्याच्यानंतर आत्ता जर आपण बघितलं तर 97 सालामध्ये 50 दिवसामध्ये कसं बसं 1200-1300 ग्रॅम वजनाची कोंबडी तयार होत होती. आत्ता अवघ्या 35 दिवसामध्ये 2 किलो वजनाची कोंबडी तयार होती. त्याच्यासाठी जे काही पोल्ट्री कंपन्यामध्ये जे ब्रीडिंग कंपन्या आहे, त्या ब्रीडिंग कंपन्यांनी मी जेनेटिक्समध्ये खूप बदल करून हायब्रिडायझेशन करून त्याचं जेनेटिक पोटेन्शियल जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे आता कमी खाद्य खाऊन जास्त वजनाची कोंबडी तयार होते आता. ते हे खूप मोठा बदल झालेला आहे. तिसरा बदल आता असं झालं आहे की पूर्वी जे कन्व्हेशनल जे फार्मिंग होते, जेव्हा तरुण शेतकरी जेव्हा या पोल्ट्री व्यवसायात आले तर त्यांना या व्यवसायामध्ये पैशासोबत प्रतिष्ठा पण पाहिजे होती. तर मग आणि हा जो मधल्या जे काळामध्ये जे काही 40-42 डिग्री टेम्परेचर जे जायला लागलं आपल्याकडे, म्हणून एन्व्हायरमेंट कंट्रोल पोल्ट्री फार्मिंग आली. म्हणजे वातानुकूलित पोल्ट्री व्यवसाय आम्ही 20 वर्षापूर्वी कल्पना केली नव्हती, पण मागच्या 4-5 वर्षामध्ये EC फार्मचं मोठा ट्रेंड आपल्या जिल्ह्यात आणि संपूर्ण भारतात हा ट्रेंड आलेला आहे आणि तो सहजपणे शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे. उद्धवजी, आपण जे उत्तर दिलं त्यातून मला एक आठवण झाली की जेव्हा शेतीचं डिस्ट्रेसचा काळ अगदी सरकारनं त्यावर उपाययोजना मोठ्या प्रमाणात सुरू केली, त्यावेळेला जोडधंदा हा सुरू व्हावा यासाठी बऱ्याच स्कीम्स सुरू करण्यात आलेल्या होत्या. आणि त्यावेळेला असं सांगण्यात येत होतं की जोडधंदा जोपर्यंत शेतीला मिळणार नाही तोपर्यंत ती खऱ्या अर्थानं शेतकरी समृद्ध होऊ शकणार नाही. तो जोडधंदा खरंच गावागावात घराघरात पोचलेला आहे का? हो, गावागावात पोचलेलं आहे, घराघरात पोचलेलं नाही अजून. पण प्रत्येक गावामध्ये जर आपण नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर मला नाही वाटत आता नाशिक जिल्ह्यात एक सुद्धा गाव असेल की जिथे पोल्ट्री व्यवसाय नाही. कारण पूरक व्यवसाय म्हणून मी असं सांगेल, जसं डेअरी आहे, पोल्ट्री आहे, फ्लोरिकल्चर आहे. समजा आता एक 5000 पक्षाचा फार्म बांधायचा असेल तर अवघी 5 गुंठे जागा लागते, 12-13 लाख रुपयाची गुंतवणूक करायला लागते. घरचा एक जो काही तरुण आपला मुलगा असेल, सुनबाई असेल किंवा घरातलं ज्याला कोणाची इच्छा असेल त्याला बांधावरती रोजगार मिळतो त्याला. आणि आपण शेतीमध्ये समजा वर्षाला 1 किंवा 2 पिकं घेऊ फार तर, पण आमच्याकडे जर 40 दिवसाला एक बॅच ते म्हणजे 60 दिवसाला एक बॅच टाकत असतो आम्ही, तर वर्षाला 6 पिकं घेता येतात. त्यामुळे एखादं पीक जरी आमचं पोल्ट्रीचं समजा एखादी बॅच खराब झाली तरी 5 बॅचामध्ये त्याला शाश्वत उत्पन्नाची संधी त्याला मिळते. आणि त्याच्यामुळे आत्ता पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या गावांमध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आता पसरतो आहे, याचा मोठ्या प्रमाणात आता प्रसार होतो आहे. शिवाय याच्यासोबत प्रत्येक गावामध्ये जे काही छोटी छोटी खाटकाची दुकाने किंवा विशिष्ट समाजाची दुकानं होती तर आता तसं नाही राहिलेलं. आता प्रत्येक गावामध्ये 2 दुकानं 3 दुकानं झालेली आहे. पोल्ट्री व्यवसायामध्ये जे खत निघतं त्याच्यामुळे आपल्याकडे जे काही युरिया सुफला जे काही केमिकल फर्टिलायझर्सचा वापर होता तो सुद्धा आता कमी झालेला आहे याच्यामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं, आत्ता मागच्या 5-6 वर्षापासून पोल्ट्री खतापासून वीज निर्मिती करायला लागलो. माझा स्वतःचा बायोगॅस प्रोजेक्ट आम्ही देवळा तालुक्यामध्ये केलेला आहे. रोज 2500 युनिट इलेक्ट्रिसिटी तयार करतो. त्यामुळे आता असे तरुण शेतकरी जे आता प्रमोदजी म्हटले की अशी FAO कंपन्यांनी एकत्र येऊन हे जे काही पोल्ट्रीपासूनची पुढची जी प्रक्रिया आहे, आपल्याला फक्त कोंबडीचं मांस फक्त माहिती रे, पण त्याच्यापासूनचे जे काही बाय प्रॉडक्ट आहेत याच्यावरती ह्या FAO कंपन्यांनी येऊन याच्यामध्ये काम केलं पाहिजे आणि याच्यामधल्या संधी शोधल्या पाहिजेत. नक्कीच. वैभवजी, बियाणांच्या मार्केटिंगच्या बाबतीत खरं तर माझा प्रश्न की येणाऱ्या काळामध्ये जी बियाणं आपल्यासमोर येत आहेत, म्हणजे आपल्याकडे लॅब टू मार्केटिंग सगळं काम अंकुरमध्ये होत असतं, तर येणाऱ्या काळात
बियाणांचा वापर हा चांगल्या पद्धतीनं, चांगली बियाणं, चांगले टेक्नॉलॉजी किंवा चांगलं त्याच्यात चांगलं बियाणं वापरणाऱ्या शेतकऱ्यांना काय त्यांनी काळजी घेतली पाहिजे? कुठल्या पद्धतीची संधी ही येणाऱ्या काळात शेतकऱ्याला चांगल्या बियाणांमुळे मिळू शकते? कारण एकीकडे जे संकट आहे ते खोट्या बियाण्यांचं, खराब बियाण्यांचं सुद्धा आपण बघतो, त्याचंही मार्केटिंग मोठ्या प्रमाणात होतं. काय काळजी शेतकऱ्यांना घेतली पाहिजे आणि कसं आपलं उत्पन्न त्याला वाढवता येईल? चांगलं बियाणं ही त्याच्या उत्पादनाची सर्वात महत्त्वाची सुरुवात असते. जर बियाणं चांगलं असेल तर शेती चांगली होईल आणि बियाणं शेतकऱ्यांपर्यंत चांगलं पोहोचलं पाहिजे या दृष्टीने बियाणं उद्योग खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात काम करत आहे. अद्ययावत लॅब्स उभ्या केलेल्या आहेत सगळ्या कंपन्यांनी. एक माझीच म्हणून कंपनी पण इतर कंपन्यांनी सुद्धा देशात खूप चांगल्या QCच्या मोठमोठ्या लॅब्स उभ्या केलेल्या आहेत. आणि जे कुठलं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवतो ते आधी शेतकऱ्यांच्या शेतीवर टेस्ट करूनच त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं. आणि आम्ही असं समजतो की शेतकरी हा ही इज द बेस्ट जज टू डिसाईड की त्यांनी कुठलं बियाणं घेतलं पाहिजे. तरीही सातत्यानं शेतकऱ्यावर बियाणं पिकलं नाही, दुबार पेरणी, तिवार पेरणी, खोटे बियाणं, खराब बियाणं, ही परिस्थिती काय येते? काय अडचण आहे ज्यामुळे ही सातत्यानं आपल्या राज्यात हे चक्र सुरूच आहे? बियाणं शेतकऱ्यांपर्यंत जेव्हा आम्ही बियाणं पोहोचवतो तर आम्ही प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला पेरणीच्या सुरुवातीलाच आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत असतो की तुम्ही बिल घेऊनच बियाणं विकत घ्या आणि ज्या कंपन्यांचं बियाणं आपल्याला माहिती आहे तेच बी आपण विकत घ्यावं. कारण सुळसुळाट हा सगळीकडे असतो. अशात नाही की त्यात वाईट बियाणं येत असतं. आज आपण जर बघितलं की बऱ्याच साऱ्या कंप्लेंट्स येतात जर्मिनेशनच्या, पण जर्मिनेशन न व्हायला जर आपण टेक्निकली अभ्यास केला तर 19 कारणं आहेत की जेणेकरून आपण डिसाईड करतो की जर्मिनेशन का नाही झालं. पण जेव्हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं ते जर्मिनेशनच्या दृष्टीने त्याचे सगळे मापदंड चेक करूनच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. प्रमोदजी, सह्याद्री फार्म्सचं आपण पाहिलं तर त्याची जी काही सुरुवात होती तीच होती ना की तिकडचा आपला ग्राहक वर्ग आहे, इकडे शेतकरी आहे, उत्पादक आहे, त्यांच्यामधलं ब्रिज बनावं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या काळात काय अडथळे आले? आणि पर्टिक्युलरली आधीच्या सत्रात पण प्री कोविड पोस्ट कोविडचा मुद्दा आला, तर ह्या दोन्हीमध्ये तुमचे अनुभव काय वेगळे होते का? कोविडच्या काळात आपण फार्म टू फोक ही संकल्पना राबवली होती आणि विशेषतः पुणे, मुंबई आणि नाशिक ह्या 3 शहरांमध्ये ती राबवली होती आणि ती त्या काळात ती गरजेची होती. शेत ते ग्राहक असं अनेक व्यासपीठांवर याची चर्चा होत असते. पण हा खूप आव्हानात्मक असा सगळा हा प्रवास आहे. कारण ग्राहकांच्या वर्तणुकी खूप वेगाने बदलतात, ग्राहकांच्या मागण्या खूप वेगळ्या प्रकारच्या असतात आणि ह्या सगळ्या ज्याला आपण ई-कॉमर्स म्हणू शकू याच्यामध्ये एक इफिशियन्सी आणायला लागते आणि हे तुलनेने खूप महागडं असं प्रकरण आहे. आज म्हणजे भारतभरात जे काही स्टार्टअप्स याच्यामध्ये काम करत आहेत ते अजून यश कोणी मिळवलेलं नाही आहे. त्यामुळे मागणी, पुरवठा, नाशवंतपणा, साठवणूक, वाहतूक ही आव्हानं आहेतच आणि ही सगळी पेलताना परत एका किफायतशीर दरामध्ये ग्राहकाच्या दारात पोचणं हा सगळ्यात परत त्याच्यातला एक मोठं आव्हान आहे. कारण परत मला ते घरी हवं आहे, दर्जेदार हवं आहे आणि ते रास्त दरात पण हवं आहे. अर्थात पुरवठादाराची ती म्हणजे त्याचा प्राधान्यक्रमही तो असायलाच हवा. जे काही आव्हानं असतील त्याला त्याने सोडवणं भागच आहे. पण हे वाटतं तितकं सोपं नाही. याची चर्चा खूप वेळा होते की शेतकरी आणि ग्राहक आणि मधलं मग सगळं आपण काढून टाकू. मधल्या घटक तुम्ही काढू शकता, तुम्ही तुमचे उभे करू शकता, त्याच्या किमती मात्र किंवा कॉस्ट ज्याला म्हणतो त्यात तशाच राहतील. शेतकरी उत्पादक कंपनी किंवा ॲग्रिगेटर जेव्हा अशा पद्धतीचं काम करतात त्यांना संधी ही आहे की त्यांनी कार्यक्षमता आणून त्या किमती कमी करणं आणि मग ग्राहक आणि शेतकरी या दोन्ही बाजूला तो फायदा तरच तो वाढू शकेल. त्यामुळे याच्यामध्ये कार्यक्षमता हा घटक खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर सह्याद्रीने खूप मोठ्या प्रमाणावर काम केलेलं होतं. आत्ता कुक्कुटपालनामध्ये तुम्हाला नजीकच्या काळामधले कुठले आव्हानं आहेत असं तुम्हाला वाटतं?
आत्ता जी उघड्यावरची जी दुकानं आहेत ती तर आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाहीत. त्याच्यामुळे वारंवार पोल्ट्रीच्या बाबतीत जी अफवा येतात, चिकन खाऊन हा रोग झाला, तो रोग झाला, बर्ड फ्लू आला, करोना आला, तर हे आमच्यासाठी आता मोठं चॅलेंज आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आता प्रोसेसिंग होणं, चिकनचं प्रोसेसिंग प्लांट होणं आणि चांगली स्वच्छ दुकानं असणं, जशी नाशिकमध्ये प्रो चिकनची दुकानं आहेत किंवा गोदरेजची दुकानं आहेत किंवा वेंकीज हॅचरीची दुकानं आहेत, अशी चांगली स्वच्छ स्टोअर्स, आईस्क्रीम पार्लरसारखी स्टोअर्स येणं ही आता काळाची गरज आहे आणि आमच्यासाठी मुख्य हेच चॅलेंज आहे. त्याच्यासोबत रॉ मटेरियलच्या ज्या किमती आहेत, जसं आता पोल्ट्री खाद्यामध्ये 60% मक्याचा वापर होतो. आत्ता मागच्या 2-3 वर्षापासून मक्याचा वापर हा इथेनॉलमध्ये चाललेला आहे. जवळपास जो काही भारतात मका बनतो त्याचा 30% वापर आता इथेनॉलमध्ये चाललेला आहे. त्याच्यामुळे मक्याला एक आधारभूत किंमत मिळते, मक्याला चांगले दर मागच्या वर्षापासून मिळायला लागलेले आहेत. पण एका बाजूला कोंबडी खाद्याच्या किमती पण मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे सरकारला मक्याचं उत्पादन जर वाढवायचं असेल आणि शेतकऱ्याला जर चांगला दर मिळायचा असेल तर आपल्या देशामध्ये GMO सीडला परवानगी देणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याकडे आता एकरी खूप चांगली शेती असेल तर एक 25-30 क्विंटल मका आपल्याकडे एकरी पिकतो. तोच अमेरिकेमध्ये एकरी जवळपास 125 क्विंटल पिकतो, कारण GMO सीडमध्ये. त्यामुळे सोयाबीन असेल, मका असेल, अशा ठिकाणी GMO सीडला प्रायोगिक तत्वावर परवानगी, त्याच्यामुळे शेतीचं उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्याला निश्चित त्याचा फायदा होईल. पण त्याच्याबद्दल जी शंका असते नेहमी घेतली जाते की मग ते डायरेक्ट तुम्ही ग्राहकाच्या पोटामध्येच जाईल ना, आणि GMबद्दल तो आक्षेप कायम घेतला जातो की कपाशीला आपण जे सुरुवात केली कारण ते आपण खात नाही म्हणून. पण आता तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं जर का ते आता पण आपण इनडायरेक्ट कन्झम्पशन करतच असू GMचं, पण तुम्ही म्हणताय तसं जर का केलं तर ते थेट चिकनच्या माध्यमातून थेट आपल्या पोटामध्ये जाणार वगैरे, त्याला काही तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचं काही डिस्कशन झालं आहे? नाही, याच्या बाबतीत आपल्यामध्ये गैरसमज जास्त आहे की GMO फूड खाल्ल्यामुळे काही आजार होतील, हा गैरसमज आपल्या देशात जास्त आहे. अमेरिकेमध्ये GMO फूड गेल्या मागच्या 20 वर्षापासून 20-25 वर्षापासून याचा वापर होतो आहे आणि याचे काही साईड इफेक्ट होतात असा कुठलाही शास्त्रीय ठोस पुरावा नाही. फक्त तर्क आहेत, वेगवेगळे पेपर्स होतात, पण ठोस पुरावा याच्यामध्ये नाही आहे. आता हाच मुद्दा आहे. आणि आपल्याकडे GMO सीडला परवानगी न देण्याचं मुख्य कारण काय आहे? आपल्याकडे आता जे काही उत्पादन होतं आहे त्या उत्पादनाला सरकार हमी भाव देऊ शकत नाही. GMO सीड जेव्हा आपण अलाव केलं तर ते जेव्हा उत्पादन वाढेल तेव्हा त्या उत्पादनाचं काय करायचं, म्हणून सरकार एक प्रकारे त्याला थोडंसं अजून बरेच त्याला बॅरियर टाकून ठेवले असं आम्हाला वाटतंय. GMचा मुद्दा निघाला म्हणून आता तुम्ही जे बेसिक ज्या पिकासोबत तुम्ही काम करत होता, कापूस, त्याच्यापासूनच भारतामध्ये GMची सुरुवात झाली. तर त्यावेळेस ते तुम्हाला जयंनी सांगितलं आप्पांनी की आपल्याला उत्पादन वाढवणं तर गरजेचं आहे आणि त्याला GMची मदत झाली, कापसाचं उत्पादन भरपूर वाढलं. पण तुमचा अनुभव कसा होता की एक काळ असा आला की तो प्लॅटू आला की उत्पादन वाढलं पण नंतर मग ते स्टॅग्नंट झालं. तर मग त्याच्यानंतर तुम्ही आता काय कराल? कुठलं तंत्रज्ञान तुम्ही बियाणांमध्ये आणणार? बेसिकली GMO आणल्याने तुमचं उत्पादन वाढतं हे म्हणणं माझ्या मते चुकीचं आहे. कारण आपण जेव्हा BT कॉटनमध्ये तो जीन आणला, तो जीन कशासाठी होता? बोंडअळीसाठी होता. त्याच्यावर जे लागणारे स्प्रे होते ते स्प्रे करायची गरज पडणार नाही आणि जे नुकसान होणार होतं बोंडअळीमुळे ते नुकसान टळलं आणि त्यांनी उत्पादन वाढलं. त्यात 2 गोष्टी झाल्या. एक, आपला देश जो यादीत सर्वात खाली होता, 9व्या क्रमांकावरून आपण 2ऱ्या क्रमांकावर आलो जेव्हा GMO कॉटन आलं आणि आपल्या देशातला एक्सपोर्ट वाढला. आज आपल्या देशातल्या कपाशीची मागणी ही सगळीकडे जगभरात आहे. तर GMOनी ही तुमच्या शेतीचं इन्शुरन्स आहे. बेसिकली एकदा ते क्रॉप वाचलं. तुम्ही जर आता वांग्याचं उदाहरण बघितलं तर वांग्याला जेव्हा भाव असतात बाजारात 15-15, 20-20 स्प्रे होतात. मग आपल्याला ते वांगं खाणं मंजूर आहे, पण GMOनी जेव्हा तुमच्या पोटात केमिकल जाणार नाही आहे ते खाणं आपल्याला मंजूर नाही आहे. तर मला असं वाटतं एक विरोधाभास आहे आणि GMOच ही आपली पुढची शेती सर्व्हाइव्ह करू शकते आणि शेतीला चांगले दिवस आणू शकते. म्हणजे बाहेरचे देश जर का हे तंत्रज्ञान वापरत असतील तर आपण पण ते न घाबरता आपल्या शेतकऱ्यांना दिला पाहिजे, जेणेकरून त्याचं उत्पादन वाढेल वेगवेगळ्या कारणांनी. नाही, आणि याच्यामध्ये सरकारी धोरणांचा पण खूप मोठा वाटा आहे. जसं आपल्याकडे 60-65 साल 1960-65मध्ये जेव्हा ग्रीन रेव्होल्युशन झाली तर ती रेव्होल्युशन काही असं अशीच नाही झाली. तिच्यामध्ये एक शिस्तबद्ध योजना होती
आधी हायब्रिड सीड आणले गेलेत, कारण त्याच्या आधी आपल्याकडे देशी वाहन होत्या सगळ्या. हायब्रिड सीड आणले, हायब्रिड सीड वाढल्यानंतर उत्पादन वाढलं, वाढलेलं उत्पादनाचं काय करायचं? मग गव्हर्नमेंटने MSP ॲक्ट आणला. MSP ॲक्ट आणल्यानंतर मग ते गव्हर्नमेंटने ते सगळं धान्य घ्यायचं, ते ठेवायचं कुठे? मग फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. फूड कॉर्पोरेशन इंडियाचं गोडाऊन बांधले. मग त्या धान्याचं काय करायचं परत पुढे? कारण आपल्याकडे त्या काळात गरीब होती, आजही गरीब आहे, म्हणून राशन व्यवस्था आली. मग असं एक शिस्त काम त्याच्यामध्ये झालं. पण दुर्दैवाने 1970 नंतर आपल्या कोणत्याही सरकाराने, मला राजकीय विषयात बोलायचं नाही, पण कोणत्याही राज्यकर्त्यांनी शेतीच्या बाबतीत एक 10 वर्षाचं 15 वर्षाचं असं व्हिजन ठेवून काम केलेलं नाही. म्हणून शेतीला ही जी दुर्दशा चाललेली आहे, आणि आता ते तात्पुरत्या निवडणुकापुरतं जे मलमपट्ट्या लावायचे वारंवार जे वेळ येते ना, हे केवळ सरकारकडे व्हिजन नसल्यामुळे होतं. खरं तर हाच प्रश्न मी पुढे घेऊन जाते. प्रमोदजी, आपल्याकडे येते. सरकारी धोरणांमध्ये काय महत्त्वाचे बदल आपल्याला वाटतात की जे व्हायला पाहिजे येणाऱ्या काळात? कारण माझं कृषी विजन हे एक मोठं माध्यम आहे सरकारपर्यंत आपले मतं पोचवण्याचं. त्यामुळे आपण काय म्हणाल, काय बदल अपेक्षित आहेत? आपण आत्तापर्यंत जर सगळं एकूण सरकारच्या धोरणांचा जर सगळा विचार केला तर आत्तापर्यंत सरकारच्या पातळीवर असेल किंवा शेतकऱ्यांच्या पातळीवर असेल, ह्या सगळ्या गुंतवणुकी ह्या उत्पादन केंद्रित गुंतवणुकी झालेल्या आहेत. उत्पादनाच्या भोवती खरं सगळ्या गुंतवणुकी झाल्या. कुठल्याही व्यवसायामध्ये उत्पादन हा एक टप्पा असतो, अजून इतर ग्राहकापर्यंत पोहोचण्याचे बरेचसे टप्पे असतात. शेती क्षेत्रात दुर्दैवाने भारताच्या बाकीचे जे टप्पे आहेत त्याच्यावर पुरेशा गुंतवणुकी झालेल्या नाही आहेत. म्हणजे काढणी पश्चात तंत्रज्ञान असेल, बाजारपेठ असेल, ब्रँड असेल, पुरवठा साखळी म्हणजे ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो ते असेल, ह्या पुढच्या सगळ्या टप्प्यांवर एकतर पुरेसं संशोधन झालेलं नाही आहे, पुरेशा गुंतवणुकी झालेल्या नाही आहेत. ब्रँडवर आपण कधीच विचारही केलेला नाही आहे. तर ह्या सगळ्या टप्प्यांवर गुंतवणुकीच्यासाठी नव्याने सरकारला बघायला लागेल. इथे उद्धव आप्पा बसलेले आहेत, ते ज्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतात त्या क्षेत्राचं मी एक उदाहरण मुद्दाम सगळ्यांना सांगेल की संडे हो या मंडे ही जी काही जाहिरात आहे, ही जाहिरात येण्यापूर्वी अंड्यांचा प्रतिमानशी प्रतिवर्ष खप हा 55 वगैरे होता, 50-55. आज साधारणतः तो 85च्या पुढे मागे आहे. आप्पा करेक्ट करतील. हा कधी वाढला तर हा कॅम्पेनमुळे वाढलेला खप आहे. आता हे कॅम्पेन कोणी केलं? हे कॅम्पेन काही सरकारने केलेलं नाही आहे. हे कॅम्पेन ह्या उत्पादकांनी एकत्रित येत केलेलं आहे. मग जर भारतातल्या एका ॲग्रिकल्चर कमोडिटीबद्दल असं होऊ शकतं तर ही केस स्टडी दुसऱ्या पिकांमध्ये रिप्लिकेट करायला हवी. तर सरकारने अशा धोरणांचा विचार करायला पाहिजे. कारण आज जोपर्यंत आपण अनेक असे मुद्दे मांडले की खूप गैरसमज आहे त्या एखाद्या प्रॉडक्टबद्दल, खाण्याच्या सवयीबद्दल, तर हे दूर करण्यासाठी मला ब्रँड कॅम्पेन अशा उपक्रमांची गरज आहे आणि शासनाने त्याच्यावर विचार करायला पाहिजे. दुसरा मुद्दा मी जो सांगितला की आपण खूप सारी वर्ष शेतकरी म्हणून असेल किंवा सरकार म्हणून असेल, आपण फक्त उत्पादनाच्या पातळीवर आपलं लक्ष केंद्रित केलं. अर्थात शेतकरी त्याच्या पुढच्या टप्प्यांवर काही फार गुंतवणूक वैयक्तिक शेतकरी करू शकत नाही. कदाचित एकत्रित शेतकरी उत्पादक कंपन्या, त्यांची फेडरेशन्स, असे टप्पे झालं तर ते ती गुंतवणूक करतील. आणि त्यामुळं धोरणकर्त्यांनी ह्या गोष्टींकडं नीट व्यवस्थित बघायला पाहिजे की जागतिक पातळीवर मागणी कशाला आहे. म्हणजे आज प्रतिमानसी जर आपण खप जर बघितले, कंजम्पशन पॅटर्न जर बघितले तर आपण खूप मागे आहोत. म्हणजे द्राक्षाचे सगळे लोक इथे बसलेले आहेत. भारतातला द्राक्षाचा खप हा फक्त प्रतिमानशी 2 किलो आहे प्रतिवर्षाचा. आपल्या शेजारचा चीन एक माणूस 9 किलो द्राक्ष खातो. अमेरिकेमध्ये 27 किलो खातात. म्हणजे भारतात जर 1 किलो खप वाढला, आता 1 किलो गुणिले 140 कोटी लोक आणि गुणिले 40 रुपयाचा रेट धरला तर जवळजवळ 4-5 हजार कोटी रुपये आमच्या द्राक्ष उत्पादकांच्या खिशात जाऊ शकतात. तर मला ही बाजारपेठेची साईज, म्हणजे ज्याला आपण मार्केट साईज म्हणतो, ही मार्केट साईज समजून घ्यायला लागेल आणि सरकारला त्या पद्धतीने धोरणं आखून त्या पद्धतीने आपल्याला रणनीती बांधायला लागेल की ज्याच्याकडे आपलं खूप दुर्लक्ष आहे. नक्कीच आपल्याला खरं तर समोर बसलेल्या मंडळींचे प्रश्नसुद्धा घ्यायचे आहे. फक्त त्याच्या आधी मी वैभव आपल्याला विचारते पटकन की आपल्याला धोरणात्मक काय बदल अपेक्षित आहे?
आम्ही असं जसं आपल्या आजच्या चर्चासत्राचं आहे की फ्युचर ऑफ ॲग्रिकल्चर, आम्ही असं समजतो की ॲग्रिकल्चर इज फ्युचर. आणि व्हिजन आपलं एकच असलं पाहिजे की ॲग्रिकल्चर इज जस्ट नॉट अ कल्चर, पण ॲग्रिकल्चरकडे आपण ॲग्री बिझनेस म्हणून जर बघितलं तर आय थिंक आपोआपच सगळे आपापलं व्हिजन चेंज करतील आणि त्या हिशोबाने पॉलिसीज चेंज करतील. आणि खुली बाजारपेठ ती कुठल्याही बाबतीत असो, हेच ॲग्रिकल्चरसाठी एक पॉझिटिव्ह व्हिजन सरकारकडनं आम्हाला अपेक्षित आहे. माझा प्रश्न विशेष करून उद्धव आप्पांना आहे, कारण ते माझे बांधभाऊ आहेत. एकाच तालुक्यातनं आम्ही येतो दोघं. आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या 97 सालामध्ये त्यांनी पोल्ट्री उद्योगाला सुरुवात केली आणि आज त्यांनी त्याची भरभराट झाली. पुऱ्या महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम उद्धव आप्पांनी आनंद ॲग्रोच्या माध्यमातून केलं. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि माझा प्रश्न त्यांना असा आहे विशेष, की आज मक्याला आणि कांद्याला हे 2 पीक शाश्वत पिकं आहेत, परंतु त्यांना कुठल्याही हमीभावाची त्यांना शाश्वती नाही. आणि त्या संदर्भात उद्धव आप्पा किंवा जे आता सह्याद्री ॲग्रो यांच्या माध्यमातून या शेतीमालाला रास्त भावासाठी किंवा त्याचं दीर्घकालीन धोरण निश्चित करण्यासाठी उद्धव आप्पा आपण आपल्या माध्यमातून काही आपण शासनाला काही उपाययोजना सुचवणार आहात का? आणि सुचवत असाल तर त्या नेमक्या कोणत्या उपाययोजना आपण सुचवल्या पाहिजे, या माझ्या या प्रश्नाचं उत्तर आपण द्यावं अशी मी विनंती तुम्हाला करतो आहे. कांद्याचा प्रश्न खरं म्हणजे आता आपल्यापैकी शेतकरी संघटनेचे अनेक इथे व्यक्ती बसलेले आहेत. म्हणजे माझे वडील पण शेतकरी संघटनेमध्ये काम करत होते आणि कांद्या प्रश्नासाठी कळवण, चांदवड, सटाण्यामध्ये एवढी आंदोलनं झाली, पण कांद्याच्या प्रश्नाला काही अजून उत्तर सापडत नाही. पण मक्याच्या बाबतीत मात्र आत्ता यावर्षी जसं मी म्हटलं ना, भारतामध्ये जवळपास 200 इथेनॉल प्लांट सुरुवात झालेले आहे. आणि मागच्या वर्षी जवळपास 33 लाख टन मका हा इथेनॉलमध्ये गेलेला आहे, म्हणजे वापरासाठी गेलेला आहे. त्यामुळे यावर्षी पण आता सरकारने जे काय डिझेल पेट्रोल आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी 5% इथेनॉलचा वापर करावा असं बंधनकारक केल्यामुळे यावर्षी मक्याला किंवा पुढील अनेक वर्ष आता मक्याला चांगला भाव राहील. कारण इथेनॉलला 24 रुपयापर्यंतचा बाजार परवडतो. तर त्या यावर्षी कदाचित MSPच्या खाली मक्याचा बाजार जाणार नाही असं मी याप्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो. शेती फायद्याची जर करायची असेल, आपण उद्योग सांगितले, इतर व्यवसाय सांगितले, बियाणे पण खूप चांगले पाहिजे त्याला, ते पण आपण सांगितलं. पण ते बियाणं जसं आप्पांनी सांगितलं का GIचा त्यांनी वापर करून आणि ते बियाणं भारतात आलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये भारतामध्ये द्राक्ष 2 किलो खाल्ले जातं प्रति व्यक्ती. त्याचं कारण पण दुसरं असं आहे का त्या व्हरायटी ज्या चायनात आहे, ज्या परदेशात आहे, अमेरिकेत असतील, त्या भारतातल्या शेतकऱ्याला का उपलब्ध करून दिल्या जात नाही. कृषी विद्यापीठं असतील, काही कृषी संशोधन केंद्र असतील, त्याच्यामधून त्या व्हरायटी त्या शेतकऱ्यांना का मिळत नाही, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्याची ती जसे 2 किलो द्राक्ष खातो तो पण 9-10 किलोवरती जाईल. पण ती चव, ती टेस्ट भारतीय ग्राहकाला मिळाली पाहिजे. ती घेण्यासाठी तुम्ही बिग बाजारमध्ये जाता आणि परदेशातले द्राक्ष 200-500 रुपये किलोने खाता. मग हे का, हा बदल का लक्षात घेतला जात नाही. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये शेतकऱ्याने सगळे बियाणं चांगलं वापरून आणि शेती उत्पादन घेतलं तर त्याच्यामध्ये सरकारचा आयात निर्यात धोरणावर हस्तक्षेप नको आहे. कधी बी उत्पादन वाढलं का लगेच निर्यात बंदी. आणि कांद्याची असेल, मक्याची असेल, तुमचं सोयाबीन असेल, कपाशी असेल, सगळ्या बाबतीमध्ये सरकारने पहिला तो हस्तक्षेप बंद केला पाहिजे. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये शेतकरी ज्या प्रकारे सगळ्यात अगोदर टॅक्स भरतो आणि त्याला उत्पन्न मिळतं का नाही त्याची हमी नसते. आपण सगळे इथे इंडस्ट्रीयल बसलेले, आपण जो काही GST भरतो तो 31 मार्चला आपली फाईल सबमिट करता CAकडे आणि आपण तो रिटर्न घेतो. शेतकरी अगोदर GST देतो, अगोदर कर भरतो. त्याने मग खताच्या औषधाच्या रूपाने त्याला GST द्यावा लागतो आणि त्याला मात्र GST रिटर्न मिळत नाही. नोकरीवाला असेल तो इन्कम टॅक्स भरतो, पण तो इन्कम टॅक्स कधी भरतो, त्याचं उत्पन्न मिळाल्यानंतर भरतो. शेतकऱ्याची उत्पन्नाची कुठलीही हमी नसताना त्याला अगोदर टॅक्स द्यावा लागतो, त्याचा टॅक्स परत मिळत नाही. त्याला मिळण्याची व्यवस्था झाली पाहिजे, तरच शेती फायद्यात येईल. आज सगळी इंडस्ट्री पोल्ट्रीची जरी उभी राहिली असेल, सह्याद्री उभी राहिली असेल, प्रोसेसिंग युनिट उभी राहिली असतील, या सगळ्यांना GST हा रिटर्न मिळतो, शेतकऱ्यालाच एकट्याला मिळत नाही.
तर तो शेतकरी कसा फायद्यात येईल याच्यामागे काही तंत्रज्ञान असेल तर ते आम्हाला सांगा. त्यात सूचनाच मला वाटतं बऱ्याच होत्या ज्या महत्त्वाच्या आहेत आणि मला वाटतं टाळ्या बघितल्या तर सगळ्यांच्या मनातल्या त्या सूचना आपण इथं केल्यात, तरी त्यांचे प्रश्नाचं उत्तर असेल. कैलास काकांचा खरं प्रश्न म्हणण्यापेक्षा ती सूचना आहे. कारण कैलास काका भोसलेंनी अत्यंत एक महत्त्वाचा प्रश्न खरं तर अधोरेखित तिथे असा केला आहे की शेतकरी हा आधी टॅक्स भरतो सतत, म्हणजे विशेषतः समाज माध्यमांमध्ये पांढरपेशा वर्ग एक नेहमी अशी मांडणी करत असतो की शेतीला इन्कम टॅक्स लावायला पाहिजे. पण शेतीला म्हणजे कैलास काकांनी जसं सांगितलं की इन्कम टॅक्स पेयर जे आहेत ते पगार आल्यानंतर, उत्पन्न आल्यानंतर भरतात. आम्ही मात्र तो टॅक्स आधी भरतो. म्हणजे साधारणतः सरासरी अगदी तो प्रश्न पुढे घेऊन जायचं म्हटलं तर द्राक्षाचा शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी हा प्रति किलो 3 रुपये GST पे करतो सरासरी, बरोबर आहे. म्हणजे साधारणतः 8 टन एकरी जर आपण उत्पादन जर गृहीत धरलं तर तो 24,000 रुपये आधी पे करतो. उत्पन्न येईल का नाही याची शाश्वती काही नाही. त्यामुळे तुम्ही मागा जो प्रश्न विचारला त्याचं खरं तर हे उत्तर आहे की धोरणकर्त्यांनी काय करायला हवं, तर धोरणकर्त्यांनी खरं तर शेती क्षेत्रावरच्या ची पुनर्रचना करायला पाहिजे. ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरेल, तो खूप मोठा दिलासा ठरेल. 2018 पुढे ना शेतीमध्ये जी अवजारं होती, बी बियाणं होते, खतं होते, याच्यावरती एकतर GST नव्हता किंवा नगण्य GST होता. पण 2018 नंतर काय झालं, 5%, 12%, 18% स्लॅबमध्ये खूप प्रकारच्या याच्यावरती GST लागला गेलेला आहे. आणि शेती उत्पादनावरती कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याला GSTचं इनपुट क्रेडिट मिळत नाही. व्यवसायामध्ये जवळपास सगळ्या लोकांना 80-90% लोकांना इनपुट क्रेडिट वापरता येतं, त्यामुळे त्यांना GSTची झळ बसत नाही. शेतकऱ्याला मात्र किंवा ज्यांना GSTचं इनपुट क्रेडिट मिळत नाही अशा लोकांना मात्र मोठी झळ बसते, असं मी या सगळ्याच्या वतीने मी सांगेल. मी कांद्या संदर्भात बोलतो आहे. मी एक म्हणजे व्यापारी आणि शेतकरी पण, परंतु आपल्या देशात जे बाजारभाव संदर्भात शेतकरी उत्पन्न तर अतिशय 1 नंबर ग्रेडचं तयार करतो आहे आणि आपला कांदा हा जगात प्रसिद्ध आहे. भारतात नव्हे, संपूर्ण जगात त्याचं नाव आहे. परंतु आपले असलेलं चुकीचं धोरण सरकारचं, ज्या वेळेस कांदे 20 रुपये विकत होते तर सरकारने त्याच्यावर टॅक्स लावला, म्हणजे शुल्क लावले 40%. त्यामुळं आपल्याकडं निर्यात बंद झाली 14 ऑगस्ट 2023 रोजी आणि सातत्याने त्याचे बाजारभाव खाली आले. तर हे जे चुकीचं धोरण आहे आणि आज कुठंतरी त्यावेळेस सरकारला माहीत होतं का बाबा आपल्या लोकसभा होत्या, लोकसभाचं विलक्षण असल्यामुळं सरकारने काही कारण नसताना, म्हणजे आपल्याकडं आवक अतिशय प्रेशरने होती, जास्त प्रमाणात कांदा बाजारात होता, तरी पण सरकारने स्वतःच्या विलक्षणचा फायदा बघता आणि या निर्यात शुल्क लावले. त्यानंतर डिसेंबरला निर्यात बंदी करून टाकली आणि आज कुठंतरी राज्यात आपले विधानसभेचे विलक्षण असल्यामुळं सरकारने 40 रुपये कांदा विकत असताना त्याच्यावरची ड्युटी 20% केली आणि MEP रद्द केली, मिनिमम प्राईस ज्या. तर मग कुठंतरी हे चुकीचं धोरण आपल्या शेतकऱ्यांना सातत्याने मारक ठरत आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की तुमचं असं म्हणणं आहे की कांद्याचा किंवा कुठल्याही त्या दराचा जो प्रश्न आहे तो राजकारणाशी निगडीत आहे आणि हा गेले अनेक वर्षापासून सुरू आहे, तो कुठंतरी कमी व्हायला पाहिजे. तर राजकारणाचा जो हस्तक्षेप आहे, बेसिकली सूर हाच आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं तेच आहे की ह्याच्यामधला राजकीय हस्तक्षेप म्हणा किंवा राजकीय फायदा बघून निर्णय घेणे न घेणे हे कुठंतरी थांबलं तर शेतकऱ्यांचं थोडंफार भलं होईल असं यांचं म्हणणं आहे. बेसिकली कांद्याच्या बाबतीत आपण आकडेवारी जर बघितली तर संपूर्ण देशभरामध्ये साधारणतः 10 लाख कांदा उत्पादक आहेत आणि कांदा खाणारे अगदी 100 कोटी म्हणू आपण. काही लोक समजा कांदा खात नाही, त्यामुळे कांदा खाणारे याच्यापेक्षा सरकारच्या दृष्टीने मतदार म्हणून ते जास्त महत्त्वाचं आहे. हा नंबर गॅप खरं तर सगळ्या धोरणांवर परिणाम करतो. त्यामुळं कांदा हे पीक, राजकीय पीक दुर्दैवाने जास्त झालं आणि त्याच्यामध्ये शेतकरी भरडले जातात. त्याची दुसरी एक बाजू आपण अशी पाहूया की कांदा ग्राहक म्हणून आपण ज्या पद्धतीने खातो
त्याचे जर वापर आपण जर बघितले तर प्रक्रियेला आजच्या स्थितीला खूप कमी संधी आहे. मात्र ग्राहकांच्या खाण्याच्या जर सवयी बदलल्या, म्हणजे किचनमध्ये आपण प्रत्येक वेळेसच ताजा कांदा कापून वापरतोच असं नाही, त्याच्याऐवजी जर कांदा पावडरची जर सवय ग्राहकांना लागली तर हे जे काही प्रश्न आहेत ते सुटायला खूप मोठी मदत होईल. आणि म्हणून ग्राहकांच्या वर्तणुकीमध्ये बदल, ज्याला आपण कंझ्युमर बिहेवियर असं म्हणतो, त्याच्यामध्ये जर बदल करायचे असतील आणि ते घडून आणायला लागेल, जेव्हा कांद्यासारखी कमोडिटी सेन्सिटिव्ह होती सरकारं पडतात. बरोबर. त्यामुळे ग्राहकांच्या वर्तणुकीत बदल करायचा असेल तर सरकारला याच्यावर परत काही एक काम करणं भाग आहे. आणि मला असं वाटतं कदाचित माध्यमांची भूमिका पण तितकीच महत्त्वाची ठरेल याच्यात. म्हणजे आम्ही तर प्रयत्न करत असतो की कांदा उत्पादक असतील, द्राक्ष उत्पादक किंवा शेतीचे कुठलेही प्रश्न असतील तर त्याला जितका न्याय देता येईल तितका न्याय देण्याचा आमच्या परिणामी प्रयत्न करत असतो. शेवटचा प्रश्न घेऊया. प्रथमतः ABP माझा टीमच्या सर्व नेत्यांना म्हणजे काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो. आता वैभव सर आणि आप्पासाहेब यांनी खूप चांगलं सांगितलं आणि या सभागृहाचा एक दृष्टिकोन जर पाहिला तर प्रत्येक विषयात राजकारण आहे. राजकारण काय येतं तर अत्यंत साधं गोष्ट आहे. आप्पासाहेबांनी सांगितलं निर्यात बंदीचा जो प्रश्न आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताकरता आपण जी चर्चा करतो उत्पादन वाढ. आता आमचे मित्र सांगत होते त्या उत्पादन वाढीमुळंच शेतकरी बर्बाद झाला, कारण हायब्रिड बियाणं आलं. एकच मिनिट. हायब्रिड बियाणं आलं आणि आम्हाला आजार वाढले. प्रचंड उत्पादन झालं पण भाव कुठं मिळाला? भाव नाही मिळाला. मग आता शहरी मानसिकता अशी झाली, बेळेसाहेब बसले तिथं, शहरी मानसिकता मोठमोठे लोक विचारतात आपल्या जुनं वाणाचं धान्य मिळेल का? जुनं वाण पाहिजे, वांग्याचं सुद्धा, गव्हाचं सुद्धा, बाजरीचं सुद्धा जुनं पाहिजे. आज ज्वारीचा भाव किती झाला आहे? ज्वारी सर्वात पौष्टिक आहे पण आम्हाला ती ज्वारी खाता येत नव्हती. आता ज्वारीचे भाव वाढले. आम्हाला जुनंच जगू द्या अशी भावना झालेली आहे. परंतु साधा आणि सोपा मुद्दा आहे, निर्यात बंदी उठवा आणि आम्हाला गॅट कराराने बाजारपेठ मुक्त झाली. परंतु त्यात कृषी उत्पादनाचा कितपत समावेश झाला हा एक अभ्यासाचा भाग आहे. जसं इतर माल आपण निर्यात करतो त्याला काही फार टॅक्स वगैरे नाही, पण आमचा माल गेला की तुम्ही निर्यात बंदी आणता आणि ती मानसिकता बदलण्याची गरज आहे. तुम्ही उपभोक्त्यांची जरूर काळजी घ्या, परंतु शेतकऱ्यांची काळजी जर घेतली नाही तर पुढचं भवितव्य अत्यंत घातक आहे. आजच आपले रतनजी टाटा स्वर्गवासी झाले. मी याला NSSच्या कॅम्पला जात होतो, अनेक ठिकाणी व्याख्यानाला बोलवलं. त्यावेळेला मी म्हणायचो खा रे बाबा रे, जमीन कसता येत नाही ना तर बाबळीचे झाडं वाढवा. बाबळी अधिक चांगल्या पद्धतीनं वाढवल्या लवकर तर त्याचं बाबळीचं उत्पादन ऊसापेक्षा जास्त मिळेल. आणि अशी परिस्थिती येणार एक दिवस शेतीवर आक्रमण होऊन राहिलं आहे. उद्योगपतींचं, बिल्डरांचं, मला त्यांचा राग नाही, परंतु आक्रमण होता फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही सगळे जे मुद्दे मांडले इतक्या वर्षाच्या अनुभवातनं ते आलेले आहेत, ते अगदीच आहे. आपण प्रत्येकजण आपापल्या परीने. एकच सेकंद सर. तर मी असंच म्हणतो की शेती जगली तर देश जगणार आहे. आणि मग टाटा बिर्ला यांच्या मोठमोठ्या गाड्या माझ्यासारख्या छोट्या शेतकऱ्याकडे येतील, भो मला 5 बाजरीचे पोते दे आणि 5 गाड्या घेऊन जा, अशी परिस्थिती भविष्यात येण्याची शक्यता आहे. थँक्यू. खरं आहे. फक्त एक तुम्हाला बोलायचं आहे होळकर साहेब, एकदा फक्त जयदत्त होळकर आहेत आपल्यासोबत. खरं तर साहेब हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण सर्वांनी आधीचा सेशनमध्ये पण आपण बघत आहोत की ज्या पद्धतीने काही शेतकऱ्यांनी ज्या भावना मांडल्या की शेती करण्यासंदर्भामध्ये युवक आता का धजवत नाही, युवक आता शेतीकडे दुर्लक्ष का करतोय. या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की शेतीला प्रतिष्ठा दिली पाहिजे, परंतु प्रतिष्ठा ही सुद्धा परत पैशावर अवलंबून आहे. जर पैसा त्याला मिळाला तर निश्चित त्याला प्रतिष्ठासुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते. परंतु जर केंद्र शासन पैसा जर मिळून देणार नसेल तर युवक त्या ठिकाणी कसा वळेल हा सुद्धा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आणताना जर त्याला आपण सगळं शेतीमालाचा जो शेवटचा टप्पा आहे की बाजारभाव, त्या बाजारभावावर जर आपण काम करणार नसेल आणि ते बाजारभाव जर त्याला मिळून देणार नसेल
तर मला वाटतं कुठलाही युवक त्या ठिकाणी शेतीकडे वळणार नाही. जर आपण छोटंसं उदाहरण बघितलं, हा कार्यक्रम आपण घेतोय, रेकॉर्ड करतोय आणि हा जर प्रसारितच होणार नसेल तर ते ह्या कार्यक्रमाला काही अर्थ राहणार आहेत का? तशाच पद्धतीने शेतीमाल पिकवताना त्या शेतीमालाला जर बाजारभाव मिळणार नसेल तर त्या शेती करण्याला कुठलाही अर्थ उरणार नाही. आणि म्हणून आपल्यामार्फत आम्हाला केंद्र शासनाला सांगायचं आहे की ज्या पद्धतीने मला वाटतं ह्या ठिकाणी एका वक्त्यांनी सांगितलं की कांदा खाणारा जास्त आहे पिकवणाऱ्यापेक्षा, परंतु त्याच पद्धतीने जर आपण इतर उत्पादनं जर बघितले तर डिझेल असेल, पेट्रोल असेल, गॅस असेल, हा सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठा वर्ग आहे, परंतु त्याकडे त्या पद्धतीने बघितलं जात नाही. फक्त कांदा किंवा शेतीमालाकडेच त्या ठिकाणी बघितलं जातं. साधारणतः कांद्यावर 40% ड्युटी लावल्यानंतर 700 कोटी रुपये शेतकऱ्यांनी भरले आहेत आणि 350 अनुदान देताना केवळ 7 ते 8 कोटी रुपये त्या शेतकऱ्याला मिळत असताना त्याच्यामध्ये 4 ते 5 टप्पे केले जात आहेत. म्हणून हा विरोधाभास या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे. शेतकऱ्यांना पर्याय दिले जातात साहेब. एका शेतकऱ्यांनी माहितलं की आम्हाला वीज मिळत नाही, मग त्याला सांगितलं तुम्ही सोलर करा. आमचं म्हणणं आहे ज्यावेळेस आपण शहरामध्ये होल्डिंग लावतो त्या लोकांना आपण हे सल्ले का देत नाही की तुम्ही त्या ठिकाणी सोलरवर ते होल्डिंग लावा. शेतकऱ्यालाच पर्याय का दिले जातात? शहरातील लोकांना सुद्धा आता हे पर्याय द्या. शेतकऱ्याला मुबलक वीज द्या, मुबलक पाणी द्या आणि रास्त बाजारभाव जर दिले तरच खऱ्या अर्थानं शेती करायला युवक धजवेल. अन्यथा शेतीची अत्यंत दुरवस्था या ठिकाणी होणार आहे असं मला आपल्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाला सुचवायचं. थँक्यू. होळकर साहेब, तुमच्यासोबत आपण फार वेगळा स्वतंत्र आणि ह्या कांदा द्राक्ष या पिकावर पण वेगवेगळा कार्यक्रम घेऊ शकतो. म्हणजे इतका स्कोप या विषयामध्ये आहे, इतके वेगवेगळे मुद्दे आणि प्रश्न आहेत. आपल्याला आता कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे, समअप करायचा आहे. व्हिजन अर्थातच आता थोडीफार निराशात शेतमाल वेगवेगळी धोरणं जेव्हा येतात तेव्हा, पण तुम्ही मला समअप करण्यासाठी काय सांगाल? आशादायक आहे शेतीचं चित्र? शेती क्षेत्रामध्ये काही आशेनं पाहावं, आशेनं यावं असं काही होतंय आहे का, होणार आहे का? एकंदर सभागृहाचं स्वरूप आता आणि देशभरातली ही वस्तुस्थिती, त्याचं प्रतिनिधित्व सगळे लोक करतायत. त्यामुळं प्रत्येकाला शेतीतून बाहेर पडण्याची इच्छा आहे. खरं तर पर्याय नाही आहे, कौशल्य नाही आहे, ज्ञान नाही आहे, संधी नाही आहे, म्हणून सगळेजण त्या त्या ठिकाणी कुंठित झाले, ही वस्तुस्थिती आहे. पण आपण शेती सोडू पण शकणार नाही अशी ही परिस्थिती आहे. आणि मग त्यामुळे मला संधींचा शोध घेत राहायला लागेल. आणि जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की भारताची लोकसंख्या ही संधी आहे, जगातली लोकसंख्या ही संधी आहे, वाढणारे खप ही संधी आहे. मात्र हे कितीही सुंदर चित्र दिसत असलं तरी ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारायला लागेल की हे वैयक्तिक कोणा एका शेतकऱ्याला एकट्या एकट्याने ती घेता येणार नाही आहे. म्हणून त्याचं जर उत्तर द्यायचं असेल तर मला कलेक्टिव्हच्याच वेने जायला लागेल. मला मग ते गटशेती असेल, शेतकरी उत्पादक कंपनी असेल किंवा तत्सम स्वरूपाच्या वाट्याने मला जायला लागेल. त्याला मला पर्याय नाही. एकट्याची शेती राहिलेली नाही. त्यामुळे मला एकत्र यावंच लागेल. ते अवघड असलं तरी तेच आता एकमेव शाश्वत उत्तर आपल्यापाशी राहिलेलं आहे. आप्पा, तुम्ही काय सांगाल? जे लोक आता शेतीमध्ये गुंतलेले आहेत, व्यस्त आहेत, त्यांनी आता शेतीला जोडून कुठला तरी व्यवसाय, डेअरीचा असेल, पोल्ट्रीचा असेल किंवा अजून कुठलाही व्यवसाय सुरू केला पाहिजे. छोटं ट्रेडिंग पण सुरू केलं पाहिजे. आपल्या गावातलाच जो काही माल तयार होतो तो आपण कुठल्या तरी मार्केट कमिटीमध्ये जातो, त्याला वाहतुकीचा खर्च आहे, त्याला मार्केट फी आहे, तिथं आखून लुटमार आहे. हे सगळं टाळण्यासाठी गावातल्या जे काही तरुण शेतकरी आहेत, जे हुशार लोक आहेत, दोघं तिघांनी एकत्र येऊन तिथला माल घ्यावा, त्याचं ग्रेडिंग करावं, त्याचं पॅकेजिंग करावं, त्याचं ट्रान्सपोर्टेशन करावं आणि जे काही थेट प्रक्रिया करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत तर अशा कंपन्यांना त्यांनी सप्लाय चालू करावा. असं सुद्धा व्यापाराची संधी आता खेडोपाडी आता तयार झालेली आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये असे अनेक शेतकरी करत आहेत. जे काही मांडणार आहे त्याच्या आधी हे तर खरंच आहे की शेतीमालाला रास्त भाव मिळावा तरच शेती फायद्याची होईल, ना तर ती होऊ शकत नाही. पण माझ्या मते शेतीमध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. एकदा जर आपण टेक्नॉलॉजी आली, येणारा जो युवा आहे त्याला जर शेतीमध्ये जर आपण दाखवले की काय टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीने आपण देशाला कसं एक नवीन व्हिजन देऊ शकतो, एक नवीन दिशा देऊ शकतो, तर माझा पूर्ण विश्वास आहे की शेतीला येणारे दिवस हे खरंच चांगले राहणार आहेत. थँक्यू वैभवजी. आणि माझं एक फक्त आवडतं वाक्य म्हणतो प्रज्ञाकडे जाताना की कितने पाकिस्तान नावाच्या पुस्तकामधलं ते वाक्य आहे की आपल्या देशातल्या शेतकऱ्याचे
जाती वेगवेगळ्या असतील, त्याचा धर्म वेगवेगळा असेल, लेकिन उसके मौसम एक है असं ते वाक्य आहे. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना पावसाळा पाऊसमान हे सगळीकडं सारखंच राहणार आहे. संकट शेतकऱ्याच्या समोरची अडथळे संधी ही सारखीच राहणार आहे. संधीचा उपयोग कसा करायचा हे फक्त आपल्याला त्याच्यावर वेगवेगळ्या माध्यमातनं उपाय शोधणं, मात करत पुढं जात राहणं एवढंच आपल्या हाती आहे. अगदी खरं आहे सर, तुम्ही आव्हानांचा संकटांचा उल्लेख केलात. फुलपाखरू असतं, सुरवंटातून फुलपाखरू बनण्यापर्यंतची जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये त्याला आधी स्वतःभोवती कोश विणून घ्यायला लागतो आणि त्या कोशातून त्याचंच त्याला बाहेर यायचं असतं. ते बाहेर येण्याची प्रक्रिया कदाचित त्या काही काळासाठी त्रासदायक असू शकते, पण त्यानंतरच फुलपाखराला पंख विस्तारता येतात. मला असं वाटतं सध्याची शेतीची प्रक्रिया ही त्या ककूनमधून, त्या कोशातून बाहेर येण्याची आहे. आव्हानं मोठी आहेत, पण त्यांचा सामना करत, त्यांना भेदत आपल्या सगळ्यांना एकत्रितरित्या पुढे जायचं आहे आणि तोच आशावाद या सत्रातून आपल्याला आत्ता मिळाला. शेतीचं भविष्य आणि भविष्यातली शेती या सगळ्याबद्दल तुम्ही तिघांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल अगदी मनापासून आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.